परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 21 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्यदिव्य मिरवणुकीची बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानची तयारी अंतिम टप्प्यात। बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अजित गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त 21 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्यदिव्य सांगता मिरवणुकीची जय्यत तयारी झाली असून सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे डेकोरेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा यंदाच्या वर्षी मुख्य आकर्षण असणार आहे, अशी माहिती बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे प्रमुख शांतसन साबळे, प्रशांत गायकवाड, उत्सव अध्यक्ष संजय बनसोडे यांनी दिली आहे। संस्थापक अजित बॉस गादेकर, संयोजक संजय बनसोडे, प्रमोद चंदन शिवे, अमोल सोनवणे, गजानन वटकर, मल्लीनाथ रामशेट्टी, पिंटू सुर्वे, शांत साबळे, प्राध्यापक प्रशांत गायकवाड, उत्सव अध्यक्ष संजू बनसोडे, सोनू शिवशरण, मल्लेश घागरे, कारळे अध्यक्ष अनिल खराटे, सुहास साबळे, मनोज थोरात, मनोज जाधव, अजय लोंढे, रोहन गायकवाड, देवा प्रक्षाळे। नमस्कार, महाराष्ट्र लोकराज्य चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांचा स्वागत करतो। बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असं स्वरूपाचं देखावा साजरा करत आहे। होणाऱ्या मिरवणुकीत त्यांचा देखावा जो साजरा करण्यात आहे त्यात थोडक्यात सालाबादप्रमाणे याही वर्षी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करतो। सन्माननीय अजित बॉस गादेकर यांच्या सक्षम मार्गदर्शनाने ही जयंती आम्ही साजरी करतो। 14 एप्रिलपासून ते आज तागायत बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवतोय। त्यामध्ये वृक्षारोपण असेल, शैक्षणिक साहित्य वाटप असेल, तसेच खाऊ वाटप असेल, असे विविध कार्यक्रम आम्ही राबवले। आता त्या जयंतीचा समारोप करत असताना या समारोपासाठी आम्ही देखावा म्हणून सर्वोच्च न्यायालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे ती सादर करतो। याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना सर्वोच्च न्यायालय किती हा आधार देतो आणि तो एक खंबीरपणे पाठीशी उभा राहतो, हा देखावा आम्ही यावर्षी सादर करतो। याच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आणि भारतीय समाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व किती आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। या देखाव्यातून एक आदर्श लोकांपर्यंत संदेश पोहोचत आहे की सर्वसामान्य नागरिक व मोठ्यातल्या मोठा सर्वांना न्याय देण्याचा एक डॉक्टर बाबासाहेबांचा जो मुख्य संदेश होता त्या संदेशातून त्यांनी जे मुख्य देखावा सादर केला आहे त्यातनं लोकांपर्यंत ह्या संदेश पोचावा ही माझी नम्र विनंती आणि सर्वांना जय भीम। उद्याच्या येणाऱ्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे व वेळोवेळी त्यांनी सर्व उपक्रम सामाजिक संस्थेच्या वतीने राबवण्यात येत आहे। तरी या जयंतीच्या उद्याच्या भव्य दिव्य मिरवणुकीच्या संदेश व शुभेच्छा एवढे बोलून माझे 2 शब्द